मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच असं काही ना काही एकदा तरी नक्कीच वाटलेलं असेल, झाला आपला शेवट. कोणी रेल्वेच्या ट्रॅकवर चुकून पाय ठेवतो, कोणी सर्पदंश झालाय असं समजून गोंधळतो, तर कोणी हॉस्पिटलमध्ये अर्धवट शुद्धीत शेवटची इच्छा सांगायला लागतो. मी एकदा पुण्याहून कोल्हापूरला जात होतो. बसमध्ये भर गर्दी. मध्येच अचानक बसचा टायरच फुटला आणि बस थेट पलटी होणार असं वाटलं. सगळे आरडाओरड करत होते. मी सुद्धा डोळे बंद केले आणि तेव्हाच वाटलं, बस झालं. आता वाचवलं तर देवच आपल्याला वाचवू शकतो. पण काही क्षणात बस स्थिर झाली आणि सगळे जिवंत. तेव्हा एका म्हाताऱ्या आजीबाई म्हणाल्या, अहो, माझ्या डोक्यावरून माझ्या नवऱ्याचं भूत गेलं. बहुतेक त्यानंच आपल्याला सगळ्यांना वाचवलं. आणि आम्ही सगळे प्रवासी मनमुराद हसलो. पण मनात मात्र तो क्षण आजही ठसलेला आहे. ती जी काही शेवटची चाहूल होती ना, तीच काही लोकांच्या बाबतीत खरोखर जगण्याची दुसरी संधी बनते. आज आपण अशाच काही लोकांबद्दल बोलणार आहोत, जे मृत्यूच्या दाराशी जाऊन परत आले आणि त्यांना एक नवीन दृष्टी मिळाली, एक नवीन आयुष्य. हा अनुभव म्हणजे काय होता, तो का होतो आणि त्यातनं आपण काय शिकू शकतो? चला, आज आपण नियर डेथ एक्सपिरियन्स या विलक्षण पण वैज्ञानिक वास्तवाचं दार उघडूया. नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे काय? नियर डेथ एक्सपिरियन्स, ज्याला आपण आता NDE असं शॉर्ट फॉर्ममध्ये संबोधू, म्हणजे असा अनुभव जो एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या अगदी जवळ गेला असताना येतो. म्हणजेच जेव्हा डॉक्टरांनी त्याला क्लिनिकली डेड किंवा क्लिनिकली मृत जाहीर केलं असतं, किंवा त्याच्या हृदयाची धडधड थांबलेली असते, श्वास चालत नसतो, मेंदूचे संकेत थांबलेले असतात, पण तरीही काही वेळात तो व्यक्ती परत शुद्धीवर येतो आणि सांगतो, मी कुठेतरी प्रकाशाकडे चाललो होतो. मला माझं शरीर खाली दिसत होतं. मी माझ्या मयत नातेवाईकांना भेटलो आणि एकदम शांत थंड वाटत होतं. NDA घडतो तेव्हा मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही. मेंदू शटडाऊन होत असतो. त्याचवेळी सेरोटॉनिन, एंडॉर्फिन्स, DMT ही सगळी रसायनं एकाच वेळी स्रवत असतात, ज्यामुळे एक वेगळाच ट्रान्स किंवा स्वप्नवत अनुभव त्या व्यक्तीला येत असतो. डॉक्टर याला म्हणतात रिॲक्टिव्ह हॅल्युसिनेशन. म्हणजे मेलेलं नसतानाही मेंदू मृत्यूजवळ येताना काही सजीव अनुभव त्या व्यक्तीसाठी निर्माण करतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर माणूस जेव्हा मृत्यूच्या अगदी उंबरठ्यावर असतो, तेव्हा त्याच्या भीती, आशा, आठवणी, श्रद्धा आणि गृहीत धरणं सगळं एकत्रितपणे जागृत होतं. त्यामुळे त्याला वाटतं की तो कुठल्या तरी दिव्य जागेवर चालला आहे. देवदूत भेटत आहेत किंवा एखादा शांत प्रकाश त्याचं स्वागत करत आहे. काही वेळा आयुष्याचा फ्लॅशबॅक किंवा शरीराच्या बाहेर जाण्याचा अनुभव त्या व्यक्तीला येतो. याची भावनिक आणि आध्यात्मिक बाजू काय आहे? तर अनेक लोकांनी असे अनुभव घेतल्यानंतर त्यांनी आपलं आयुष्य बदलून टाकलं आहे. ते जास्त आध्यात्मिक झाले, दुसऱ्यांबद्दल अधिक प्रेमशील बनले आणि त्यांचं मृत्यूला घाबरणं देखील कमी झालं. NDA म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्स आपल्याला हे शिकवतो की मृत्यू म्हणजे शेवट नाही, तर ते आहे फक्त एक प्रवेशद्वार. आपल्या श्रद्धा, अनुभव आणि मेंदू यांचं सुंदर मिश्रण म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्स. अनिता मुरजानी नावाच्या एका स्त्रीला कर्करोगाने शेवटचा टप्पा गाठलेला होता. ती ICUमध्ये कोमामध्ये होती. डॉक्टरांनी तिच्या कुटुंबाला सांगितलं की ती 24 तासांच्या आत जाईल. पण त्या अवस्थेत तिला असं वाटलं, मी शरीराच्या बाहेर होते, सर्वत्र प्रकाश होता, मी माझ्या गेलेल्या वडिलांना भेटले. ती 30 तासांनी शुद्धीवर आली आणि चक्क काही आठवड्यात पूर्ण बरी झाली. तिने नंतर एक पुस्तक लिहिलं, डाईंग टू बी मी, आणि आज नियर डेथ एक्सपिरियन्सचं हे एक जगप्रसिद्ध उदाहरण मानलं जातं. मित्रांनो, नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे मृत्यूच्या जवळ गेलेल्या अवस्थेत आपल्या मेंदूच्या, भावनांच्या आणि श्रद्धेच्या संमिश्रतेने निर्माण होणारा एक विलक्षण असा अनुभव.
जो माणसाला आयुष्य नव्याने जगायला शिकवतो. साहजिकच आपण हे काही अनुभव पाहिले तेव्हा कोणीही विचार करेल की नक्की काय होतं, आपल्या मेंदूच्या आत असं काय घडतं. मेंदू ही एक अजीब चीज आहे, तिचा संपूर्ण शोध शास्त्रज्ञांनाही लागलेला नाही आहे. त्यामुळे जो काही उलगडा शास्त्रज्ञांनी केला आहे या अशा अनुभवातनं, तर तो आपण पाहूयात. शास्त्रीय दृष्टिकोनामध्ये मेंदूतील रासायनिक रणभूमी तयार होते अशा अनुभवामध्ये. मृत्यूच्या क्षणी, विशेषतः जेव्हा हृदय थांबतं किंवा माणूस कोमामध्ये जातो, तेव्हा शरीराला आणि मेंदूला ऑक्सिजन मिळणं थांबतं. ही वेळ मेंदूसाठी जगण्याची मग युद्धभूमी बनते. यावेळी मेंदू म्हणतो, आता शेवटची ताकद लावायची, काहीही करून या शरीराला वाचवायचं. ही ताकद म्हणजे काय? या अवस्थेत मेंदूमध्ये अचानकपणे काही मोठ्या गोष्टी घडू लागतात. पहिलं तर हायपोक्सिया म्हणजे ऑक्सिजनची कमतरता. ऑक्सिजन मिळत नाही म्हणून मेंदू गोंधळून जातो. तो फायर अलर्ट सुरू करतो, सर्व भागांना संदेश पाठवतो की तयार रहा. न्यूरोकेमिकलचा स्फोट होतो. सेरोटोनिन, एंडॉर्फिन, डोपामाइन, ग्लुटामेट आणि काही वेळा DMT ही रसायनं प्रचंड प्रमाणात स्रवू लागतात. ही रसायनं वास्तविकता, आनंद, शांती, प्रकाश आणि स्वप्नासारखे अनुभव निर्माण करतात. व्हिज्युअल कॉर्टेक्समध्ये विद्युत हालचाल चालू होते. या अंगामुळे, मेंदूच्या या अंगामुळे प्रकाश दिसू लागतो. सुरुंगासारखं काहीतरी दिसतं, देवदूत दिसतात, पांढरा उजेड. हे सर्व दृष्टी केंद्रातील म्हणजे ऑक्सिपिटल लोब्स याच्यातील हालचालीमुळं घडत असतं. टेम्पोरल आणि पेरिएटल जंक्शनचा गोंधळ होतो. हा जो पार्ट आहे किंवा पेरिएटल जंक्शन आहे, हे आपल्याला सतत आपल्या भोवतालाची जाणीव करून देत असतं. हा भाग आपण कुठे आहोत, शरीरात आहोत की बाहेर, हे ठरवतो. ऑक्सिजन कमी झाल्यावर हे केंद्र चांगलंच गोंधळतं आणि माणसाला वाटतं की मी माझ्या शरीराच्या बाहेर पडलेलो आहे. समजा आपला मेंदू म्हणजे एक संगीत संमेलन किंवा संगीताचा कार्यक्रम चालू आहे असं समजा. सर्व वाद्यवृंद शांतपणे चालू आहेत, पण अचानक वीज जाते, जे मेंदूच्या बाबतीत होतं. ऑक्सिजन कमी होतो, तेव्हा सर्व वादक एकाच वेळी जोरजोरात वाजवायला लागतात. सगळे सूर बोंबलतात आणि आपल्या कानाला विचित्र पण शक्तिशाली असं संगीत ऐकू येतं. हेच आहे नियर डेथ एक्सपिरियन्सचं मेंदूमधील स्वरूप. यावेळी काही जणांना वाटतं माझं संपूर्ण आयुष्य मला एका क्षणात आठवलं, कारण मेंदूचा हिप्पोकॅम्पस म्हणजे स्मृती केंद्र जे आहे, त्या क्षणी शेवटचा प्रयत्न करत असतो सर्व आठवणी पुन्हा उजळून टाकायचा. काहींना आउट ऑफ बॉडी अनुभव येतो. तर त्याचं काय स्पष्टीकरण आहे? तर आपण ICU मध्ये असतो, शरीर बेशुद्ध असतं, पण आपल्याला वाटतं की आपण वर उभं आहोत आणि आपलंच शरीर जे संथ पडून आहे ते खाली बघतोय. हे होतं कारण टेम्पोरल पॅरिएटल जंक्शन सिग्नल चुकीचं पाठवतं. त्यामुळे शरीराच्या स्वओळखीचाच गोंधळ निर्माण होतो. याला वैज्ञानिक पुरावे देखील आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या 2013च्या स्टडीनुसार मृत्यूच्या 30 सेकंद आधी मेंदूतील विद्युत संकेत अचानक वाढतात. सॅम पार्निया न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्यानुसार अनेक पेशंट मृत घोषित झाल्यावरही काही मिनटं त्यांचा मेंदू सक्रिय राहतो आणि त्या दरम्यानच हे NDE म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्सेस अनुभवले जातात. आपल्यासाठी याचा काय अर्थ आहे? आपल्या शरीराचा मेंदू शेवटच्या क्षणापर्यंत लढत असतो आणि पण त्या क्षणी तो आपल्याला एक जगण्याचं सुंदर स्वप्न देऊन जातो. म्हणून NDE हा एक केवळ चमत्कारी अनुभव नाही, तर तो आपल्या मेंदूच्या अद्भुत क्षमतेचा एक नम्र नमस्कार आहे, हे लक्षात घ्या. शरीराच्या बाहेर जाणं हा भ्रम असतो की तथ्य आहे त्याच्यामध्ये काही? नियर डेथ एक्सपिरियन्सचा सर्वात प्रसिद्ध आणि गूढ वाटणारा भाग म्हणजे मी ICU मध्ये पडलो होतो, पण मी वर हवेत तरंगत होतो. माझं शरीर खाली होतं, डॉक्टर्स उपचार करत होते आणि मी हे सगळं पाहत होतो. या प्रकारच्या अनुभवाला इंग्रजीत आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स असं म्हणतात आणि मराठीत आपण त्याला म्हणू शकतो आपल्या शरीराच्या बाहेर जाण्याचा अनुभव. हा अनुभव मेंदूत येतो कुठून? या अनुभवानंतर अनेक लोक समजतात की त्यांनी शरीर सोडून आत्मा स्वरूपात काही वेळ अस्तित्व टिकवलं, पण विज्ञान याचं वेगळं स्पष्टीकरण देतो. याच्यामध्ये मुख्य दोषी कोण आहे? तर मगाशी जे सांगितलेलं टेम्पोरो पॅरिएटल जंक्शन TPJ
हा मेंदूतील एक असा भाग आहे जो आपल्याला आपलं शरीर कुठे आहे, आपण कोण आहोत हे समजायला मदत करतो. पण जेव्हा मेंदूला ऑक्सिजन कमी मिळतो किंवा हे क्षेत्र चुकीचं कार्य करतं, तेव्हा व्यक्तीला वाटू शकतं की आपण शरीराच्या बाहेर आहोत. एका संशोधनात वैज्ञानिकांनी एका रुग्णाच्या मेंदूच्या TPGA भागावर इलेक्ट्रिक उत्तेजन दिलं, म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक करंट दिला. त्याने सांगितलं की त्या पेशंटने मग सांगितलं की मी माझं शरीर वरून पाहतोय. म्हणजे हे एक न्यूरोलॉजिकल इल्युजन, म्हणजे मेंदूने तयार केलेला भ्रम असू शकतो. ICU मधील भ्रम की साक्ष याचे एक आपण उदाहरण बघूयात. एक 70 वर्षाचे रुग्ण हृदयविकारानंतर ICU मध्ये शुद्धीवर आले, म्हणजे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना शुद्ध आली. आणि तेव्हा त्यांनी डॉक्टरांना काय सांगितलं की तुम्ही माझ्या छातीवर झटापट करत होतात, एका सिस्टरच्या केसात पिन होती आणि दुसरा डॉक्टर चष्मा पुसत होता. या वर्णनामुळे डॉक्टरही चक्रावले, कारण रुग्ण तर बेशुद्ध होता, त्याचे डोळे बंद होते. यावर 2 शक्यता मांडल्या जातात. मेंदूने अनुभव तयार केला आधीच्या माहितीवरून, किंवा काही संवेदना आणि ऐकलेल्या गोष्टींवरून मेंदूनं दृश्य तयार केलं, कारण आपण झोपेत सुद्धा स्वप्न बघतोच ना. ही आध्यात्मिक बाजू नाही का शरीराच्या बाहेर पडायची? खरं तर अनेक धर्म आणि परंपरांमध्ये आत्मा शरीर सोडतो ही संकल्पना आहे. आपल्या हिंदू धर्मात आत्मा शरीरातून बाहेर जातो आणि पुढच्या जन्माच्या वाटेवर निघतो. ख्रिश्चन धर्मामध्ये आत्मा स्वर्गाच्या मार्गावर जातो. तिबेटी बौद्ध धर्मात याला बार्डो अवस्था म्हणतात, जिथं आत्मा शरीर आणि पुनर्जन्म यामधल्या टप्प्यात असतो. म्हणून अनेक जण मानतात की OBE म्हणजे आउट ऑफ द बॉडी एक्सपिरियन्सेस हे स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक अनुभव आहेत. ज्येष्ठ नागरिकांचा दृष्टिकोन आपण पाहिला तर एक प्रश्न आपण विचारू शकतो की मी जर ICU मध्ये असताना माझं शरीर खाली आणि माझं भान वर आहे असं वाटलं तर ते खरंच होतं का? त्याचं सरळ उत्तर आहे कदाचित नाही. पण त्या अनुभवानं आपलं जगणं बदलेल, मृत्यूची भीती कमी होईल आणि आयुष्याचं एकंदरीत महत्त्व कळेल, जे अधिक सत्य आहे. यातनं आपण एक आत्मचिंतनाची संधी प्राप्त करू शकतो. शरीराच्या बाहेर जाण्याचा अनुभव खरा खोटा जे काही असो, पण त्यातून आपण हे मात्र नक्की शिकतो की आपण फक्त शरीर नाही. आपलं भान हे फार सूक्ष्म आणि शक्तिशाली आहे आणि आपलं अस्तित्व केवळ श्वास नाही तर अनुभवांची एक गूढ अशी शृंखला आहे. शरीराच्या बाहेर जाण्याचा अनुभव हा भ्रम असू शकतो, पण तो अनुभव आपल्याला आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवतो, हे मात्र 100% सत्य आहे. प्रकाशाकडे वाटचाल किंवा सुरुंगातील देवदर्शन. मी एका लांब अंधाऱ्या सुरुंगातून चाललो होतो आणि टोकाला एक तेजस्वी शांत पांढरट प्रकाश होता. हा अनुभव नियर डेथ एक्सपिरियन्समध्ये सर्वात सामान्य, सर्वात प्रभावी आणि सर्वात भावनिक मानला जातो. हजारो रुग्णांनी तो अनुभव घेतलाय. तेजस्वी प्रकाश, शांततेचा सागर, कोणतीही वेदना नाही आणि एक दिव्य ओढ त्या प्रकाशाकडे. अशा प्रसंगी अनेक जण म्हणतात तो प्रकाश म्हणजेच ईश्वर, स्वर्ग किंवा मोक्ष असावा. तर याला वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे. या प्रकाशाच्या अनुभवानं इतकी गूढता निर्माण केली आहे की वैज्ञानिकांनीही त्यावर सखोल संशोधन केलं आहे आणि त्यामागे ही कारणं दिलेली आहेत. पहिलं आहे व्हिज्युअल कॉर्टेक्सची अतिसक्रियता. मेंदूचा दृष्टीसाठी जबाबदार भाग व्हिज्युअल कॉर्टेक्स हे केंद्र मृत्यूच्या क्षणी जास्त म्हणा किंवा अतिसक्रिय होतं. विशेषतः डोळ्यांना आणि मेंदूला ऑक्सिजन मिळत नसल्यामुळं त्यात एक प्रकारचे लाईट फ्लॅश ॲक्टिव्हिटी होते, ज्यामुळे माणसाला असं वाटतं की तो प्रकाशाकडे चालला आहे. टनेल व्हिजन, दृष्टीत सुरुंगासारखी होणं. अचानक ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळं डोळ्यांना दिसणारं क्षेत्र हळूहळू कमी होऊन केवळ मध्यभागी दिसू लागतं, म्हणजे सुरुंगासारखं दृश्य निर्माण होतं. हेच टनेल व्हिजन NDAच्या अनुभवात घडतं. न्यूरोकेमिकल रिॲक्शन. मेंदू DMT नावाचं नैसर्गिक रसायन स्रवतो आणि DMT सध्या मानसशास्त्रीय प्रयोगामध्ये वापरलं जातं, कारण ते प्रकाश, देवदर्शन आणि शांततेचा अनुभव निर्माण करतं. ज्येष्ठ नागरिकांना हे आधीपासूनच ओळखीचं वाटेल, कारण आपल्या अनेक पुराणकथा, भजनं आणि आत्मकथांमध्ये प्रकाशाच्या दिशेनं जाणं हे मोक्षाच्या, परलोकाच्या किंवा इहलोकाच्या किंवा ईश्वर दर्शनाच्या रूपात वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वरीत संत ज्ञानेश्वर म्हणतात प्रकाश स्वरूप समाधी.
बौद्ध तत्वज्ञानात आधी सांगितल्याप्रमाणे बार्डो अवस्थेत आत्मा प्रकाश दिशेने प्रवास करतो. ख्रिश्चन धर्मात मृत्यूनंतर आत्मा हेवनली लाईटमध्ये विलीन होतो. म्हणजे हे दृश्य फक्त मेंदूचं काम नसून ते आपल्या मानवजातीच्या सामूहिक भावविश्वात खोलवर रुजलेलं आहे आणि त्याचं ते एक प्रतीक आहे. एक 82 वर्षाचे गृहस्थ होते. 15 मिनटं त्यांचं हृदय बंद होऊन ICUमध्ये ते बेशुद्ध होते. पण जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा नंतर त्यांनी सांगितलं की मी एका लांब अंधाऱ्या सुरुंगातून चाललो होतो. कुठेही भीती नव्हती, वेदना नव्हत्या आणि समोर एक तेजस्वी प्रकाश होता. तो प्रकाश अगदी माझ्या आईच्या चेहऱ्यासारखा वाटत होता. हे वर्णन आता केवळ शारीरिक नसून भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या देखील शक्तिशाली आहे. संशोधन काय सांगतं तर युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियामधील डॉक्टर ब्रूस ग्रेसन यांचं संशोधन सांगतं की ज्या लोकांनी प्रकाशाकडे वाटचाल अनुभवली त्यांचं आयुष्य नंतर अधिक शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि सहृदय झालं. आपण याकडे कसं बघू शकतो या अनुभवाकडे? तर हा प्रकाश म्हणजे मृत्यू नव्हे, तो एक आत्मिक संक्रमणाचा टप्पा आहे. ही वाटचाल आपल्याला सांगते आपलं आयुष्य संपत नाही आहे, ते एका नव्या स्तरावर सुरू होण्याच्या मार्गावर आहे. प्रकाशाकडे जाणं हे केवळ डोळ्यांचं दृश्य नसून ते आत्म्याचं प्रकाशाशी, शांततेशी आणि शाश्वततेशी होणारा एक दिव्य संवाद आहे, हे ओळखा. NDEमध्ये काही जणांना असाही अनुभव येतो की मला माझे मृत नातेवाईक भेटले. तर ही स्मृती आहे की आत्म्यांचा खरोखरीच होणारा स्पर्श. हा पण एक खूप सामान्य अनुभव आहे. नियर डेथ एक्सपिरियन्सचा अनुभव सांगणाऱ्या अनेक व्यक्ती एक गोष्ट मात्र हमखास सांगतात. मी प्रकाशाकडे चाललो होतो आणि अचानक मला माझे बाबा दिसले. आईही माझ्याकडे हसत उभी होती, माझ्याकडे बघून हसत उभी होती. त्यांनी मला म्हटलं, अजून वेळ नाही आली का, परत जा. हा अनुभव अनेक ज्येष्ठांनी ICU, अपघातानंतर किंवा कोमातून परत आल्यावर शब्दशः वर्णन केलेला आहे. कधी कधी नातेवाईक संवाद करतात, प्रेमानं जवळ घेतात किंवा माणसाला सांगतात की आता अजून थांबायचं आहे. तर विज्ञान काय सांगतं ते पाहूयात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे अनुभव मेमरी रिकॉल किंवा भावनिक संमिश्र भ्रम, इमोशनल हॅल्युसिनेशन म्हणून मानले जातात. मेंदूतील स्मृती केंद्र हिप्पोकॅम्पस जे आहे, जिथे आपल्या आठवणी साठवल्या जातात, तर या मृत्यूच्या जवळ असताना मेंदूच्या स्मृती विभागात जोरदार हालचाल होते. त्यामुळे खास करून भावनिकदृष्ट्या ज्या आठवणी आहेत साठवलेल्या त्या जाग्या होतात आणि आपले प्रिय, आपल्याला सोडून गेलेले नातेवाईक आपल्या डोळ्यासमोर येतात. एंडॉर्फिन आणि सेरोटोनिन ही रसायनं आपल्या मनात शांती, प्रेम आणि स्नेह जागवतात. त्यामुळे आपल्याला मनाने सर्वात सुखद आणि सुरक्षित व्यक्तींचं दर्शन घडवलं, म्हणजे आपले प्रिय मयत नातेवाईक. एक सामाजिक मानसिक स्वसंवाद अशा वेळी घडतो. माणूस आयुष्यभर मृत नातेवाईकांबद्दल कळत नकळत विचार करत असतो, त्यांची आठवण ठेवत असतो, संवाद साधत असतो आणि अशा वेळी मृत्यूच्या समीप गेल्यावर मेंदू ही भावनिक गरज पूर्ण करतो, एक आपली आभासी भेट घडवून. याच्यामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे तर आपल्या संस्कृतीत, भारतीय संस्कृतीत असं मानलं जातं की माणूस मृत्यूजवळ गेल्यावर त्याचे आधी केलेले पूर्वज, आईवडील, जिवलग आत्मे त्याला न्यायला येतात. ते त्याला मार्ग दाखवतात, पुढे चल किंवा परत जा. गरुड पुराणात याची वर्णनं आहेत. अनेक लोककथांमध्ये लोक सांगतात की माझ्या आईच्या आत्म्यानं मला वाचवलं. श्राद्ध, पितृपक्ष आणि तर्पण यातूनही पूर्वजांचा स्पर्श आणि आशीर्वाद हाच उद्देश असतो. म्हणून अनेक लोक मानतात की हे अनुभव खऱ्या आत्म्यांचा सानिध्याचा स्पर्श असतो. 85 वर्षाचे कृष्णराव, त्यांना मेंदूत स्ट्रोक आल्याने 3 दिवस ते कोमात होते. शुद्धीवर आल्यावर त्यांनी डोळे उघडले आणि आपल्या मुलाला सांगितलं, माझी आई आली होती पांढऱ्या साडीमध्ये, हातात फुलं होती आणि म्हणाली, बाळा अजून वेळ नाही, तुला नातवाचं लग्न बघायचं आहे. आणि नंतर मी जागा झालो. हे अनुभव बोलून दाखवताना त्यांच्या डोळ्यात कमालीचा आनंद, शांतता आणि आश्वासकतेचा झराच होता. आपल्यासाठी या अनुभवाचं काय महत्त्व आहे तर आपल्या आयुष्यातील सगळ्यात जिव्हाळ्याच्या माणसांचा स्पर्श मृत्यूच्या दाराशी सुद्धा आपल्यासोबत असतो. ही भावना इतकी शक्तिशाली आहे की ती आपल्याला परत जगायला प्रेरणा देते.
हे अनुभव असतात संवेदनशील मनाने जागवलेली भावनात्मक भेट किंवा सत्यात आत्म्यांचा स्पर्श. पण दोन्ही प्रकारे ते आपलं मन उभं करून जातात. मित्रांनो, मृत नातेवाईक भेटतात तेव्हा ते फक्त आठवणी नव्हे तर ते आपल्याला जणू सांगत असतात, तू अजून जगायचं आहे, प्रेमानं, आशेनं आणि शांततेनं. आयुष्याचा फ्लॅशबॅक, एका क्षणात सगळं जीवन. मी ICU मध्ये पडलो होतो, डोळे मिटलेले, आणि एका क्षणात माझं संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोरून गेलं. लहानपण, शाळा, लग्न, बायकोचा पहिला हात धरलेला क्षण, माझ्या मुलांचा पहिला शब्द, सगळं काही एकदम आठवलं. हा अनुभव नियर डेथ एक्सपिरियन्स असलेल्यामध्ये सर्वात सामान्य आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा अनुभवांपैकी एक आहे. म्हणजेच लाईफ रिव्ह्यू किंवा फ्लॅशबॅक ऑफ लाईफ. हे नेमकं घडतं काय आणि मेंदू कोणती किमया करतो हे घडवण्यासाठी? तर आधी आपण म्हटल्याप्रमाणे स्मृतींचं जे भांडार आहे मेंदूमधलं, हिप्पोकॅम्पस, हे एखाद्या फोटो अल्बमसारखं काम करतं. मृत्यूच्या जवळ गेल्यावर या भागात अतिशय तीव्र प्रतिक्रिया चालू होते आणि अनेक जुन्या विस्मृतीत गेलेल्या स्मृती अचानक जाग्या होतात. भावना आणि आठवणी यांचं मिश्रण असलेलं ॲमिगडाला हा जो पार्ट आहे, ॲमिगडाला हा जो पार्ट आहे किंवा हे जे केंद्र आहे ते प्रत्येक आठवणीला भावना जोडतं. म्हणून आयुष्याचे भावनिक क्षण, लग्न, मुलांचं हसणं, आईचे डोळे, हे अधिक ठळकपणे उगम पावतात. मेंदूचा शेवटचा प्रयत्न चालू असतो. मेंदू मी काय जगलो, काय गमावलो, कोण होतो याचा आढावा घेतो. काही वैज्ञानिक याला मेंदूचा कॉग्निटिव्ह समरी मेकॅनिझम म्हणतात. एक शेवटची फाईल बंद करण्याआधीची झपाटलेली आठवण आपण याला म्हणू शकतो. कसं दिसतं हे अनुभवताना? तर तो जो क्षण असतो तो एखाद्या चित्रपटासारखा, पण तुम्ही त्यात दिग्दर्शकही आहात आणि प्रेक्षकही. काही लोकांना वाटतं आपलं जीवन त्यांच्या डोळ्यासमोरून भुरकन जातं, तर काहीजण म्हणतात प्रत्येक क्षण जणू थांबतो, स्पष्टपणे दिसतो आणि मग पुढे सरकतो. याला मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे, ह्युमन माइंड सिक्स मीनिंग बिफोर एंडिंग. म्हणजे माणसाचा मेंदू मृत्यूच्या क्षणी मी आयुष्यात काय साध्य केलं याचा शोध घेतो. हे म्हणजे भावनिक समर्पणासारखं असतं. आपण जोडीदारासोबत किती वेळ दिला, चुकलो का कुठे, माफ केलं का, अशा सगळ्याच गोष्टींचा अर्थ प्राप्त होतो अशावेळी. याला धार्मिक आणि आध्यात्मिक संदर्भ काय आहेत? तर हिंदू धर्मात याला चित्तपट म्हटलं जातं. लक्षात घ्या, चित्तपट, चित्रपट नव्हे, चित्तपट असतो चित्रपटासारखा. मृत्यूच्या वेळी आत्म्याला त्याचं संपूर्ण कर्म दिसतं. ईसाई किंवा मुस्लिम परंपरेत देवापुढे आपलं जीवन सादर होतं असं म्हणतात. यालाच तिबेटी बुद्ध धर्मात बार्डो अवस्थेत आत्म्याला आयुष्यातील चांगले वाईट कर्म अनुभवायला मिळतात. त्यामुळे हा अनुभव केवळ मानसिक नसून आध्यात्मिक शुद्धीकरण मानला जातो. 76 वर्षाचे अनंतराव यांना एका अपघातात जबर मार लागला. 20 मिनिटं ते अचेत होते. नंतर त्यांनी सांगितलं, माझ्यासमोर एक जण बसला होता देवासारखा आणि मला म्हणाला, तू खरं काय शिकलास आयुष्यात? आणि मला लगेच माझं मुलांसोबत रुसणं, पत्नीसोबतचे क्षण, आईवडिलांचं प्रेम, सगळं आठवलं. मला वाटलं ही माझी परीक्षा चालली आहे. आपल्यासाठी याचा काय अर्थ लावायचा? आपण आपलं जीवन आपण जसं जसं मागे वळून पाहतो तसं तसं लक्षात येतं की छोट्या छोट्या क्षणातच खरी समृद्धी लपलेली आहे. मृत्यूच्या क्षणी येणारं हे फ्लॅशबॅक आपल्याला हे शिकवतं की प्रेमात गुंतलेले क्षणच कायम राहतात. क्षमा करणं आणि स्वीकारणं याचं मोल किती मोठं असतं. आणि शेवटी म्हणजे आयुष्य हे केवळ काळा पांढरा असा 2 रंगातच विभागलेला भूतकाळ नाही, तर एक रंगीत अशा असंख्य स्मृतींची दीपमाळ आहे. मृत्यूच्या छायेत मेंदू आपल्याला आयुष्याचं आरसपाणी सौंदर्य दाखवत असतो आणि तेव्हा आपण पाहतो फक्त माणसं, त्यांचं प्रेम आणि जपलेले क्षण. अशा अनुभवानंतर व्यक्ती बदलते का? आणि बदलत असेल तर कशी बदलते? मी मृत्यूच्या इतक्या जवळ गेलो आणि परत आलो. आता आयुष्य आधीसारखं नाही वाटत. जगण्याची खरी किंमत समजली. हा फक्त एक संवाद नाही मित्रांनो, तर जवळपास 80% नियर डेथ एक्सपिरियन्स अनुभवलेल्या व्यक्तींमध्ये दिसून आलेला आत्म्याचा, विचारांचा आणि जीवनदृष्टीचा आमूलाग्र बदल आहे. वैज्ञानिक भाषेत याला
ट्रान्सफॉर्मेशनल आफ्टर इफेक्ट असं म्हणतात. डॉक्टर ब्रूस आणि डॉक्टर पिम यांच्या संशोधनानुसार NDE नंतर व्यक्तीच्या वर्तनात आणि विचारसरणीत काय काय बदल होतात ते पाहूयात. पहिलं तर मृत्यूची भीती लक्षणीयरित्या कमी होते. आश्चर्य वाटलं ना? पूर्वी मृत्यूचा विचार जरी आला तरी लोक गोंधळायचे, त्यांना भीती वाटायची. पण NDE नंतर लोक म्हणतात मृत्यू म्हणजे शेवट नव्हे, तो तर एक नवीन प्रारंभ आहे. यामुळे मरणाची भीती नसेल तर आयुष्य अधिक निर्भयतेने मोकळेपणाने जगता येतं. दुसरा काय बदल होतो तर जगाकडे आणि लोकांकडे अधिक सहृदयतेने प्रेमाने पाहायला सुरुवात होते. NDEचा अनुभव आलेल्या व्यक्ती इतरांच्या दुःखाकडे अधिक समजून घेण्याच्या दृष्टीने पाहू लागतात. छोट्या छोट्या गोष्टींवरनं राग, द्वेष, स्पर्धा या सगळ्या भावना कमी होतात. त्या माणसात करुणा, क्षमा आणि प्रेमाची भावना ही वाढीस लागते. आध्यात्मिकता वाढते. धर्मनिष्ठा नव्हे तर अंतर्मुखता. हे लोक कोणत्याही एका धर्मात अडकत नाहीत. उलट सर्व धर्माच्या गाभ्यांशी प्रेम, सेवा आणि आत्मिक शांती याकडे वळतात. ध्यान, मौन आणि आत्मचिंतन त्यांना जवळचं वाटायला लागतं. संपत्तीपेक्षा अनुभवांना अधिक महत्त्व द्यायला लागतात. किती मिळवलं पेक्षा कसं जगलो या प्रश्नाने त्यांना अधिक अर्थ मिळतो. भूतकाळाची चूक, भविष्याची चिंता कमी होते. ते वर्तमानात जगू लागतात. रमाकांत देशमुख 78 वर्षांचे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. 3 मिनिटं त्यांचं हृदय थांबलं होतं. शुद्धीवर आल्यावर ते म्हणाले, मी एक प्रकाश पाहिला आणि वाटलं आता संपलं. पण मला एक प्रश्न पडला, माझ्या पत्नीला मी शेवटचं कधी प्रेमानं पाहिलं होतं? आता मी सकाळी उठून तिला रोज चहा करून देतो, कारण मला वाटतं प्रेमाची शेवटची संधी रोजच्या दिवसात लपलेली असते. किती छान. आपल्यासाठी या बदलाचं काय महत्त्व आहे तर आपल्याला NDEचा अनुभव घ्यायची गरज नाही आहे, पण त्या अनुभवानं दिलेलं जीवनाचं मूल्य आपण आजच स्वीकारू शकतो. आपण रोज जेव्हा आरशात बघतो तेव्हा आयुष्य अजून बाकी आहे असं समजायला हवं. राग, कटुता, दुरावलेली माणसं या सगळ्यांपासून मोकळं होण्यासाठी NDE अनुभव शिकवतो की जगणं हे माफ करणं, स्वीकारणं आणि प्रेम करणं इतकंच साधं सोपं असतं. नियर डेथ एक्सपिरियन्स नंतर माणूस मृत्यूला घाबरत नाही. उलट तो जगण्याच्या प्रत्येक क्षणाला मिठी मारतो, कारण त्याला समजतं की आपण किती काळ जगलो यापेक्षा आपण किती मनाने, मनसोक्तपणे जगलो याला जास्त अर्थ आहे. मित्रांनो, संशोधन काय सांगतं अशा अनुभवांबाबत? हे खरंच घडतंय की फक्त भ्रम आहे? तर डॉक्टर रेमंड मूडी यांचं एक पुस्तक आहे, लाईफ आफ्टर लाईफ. तर त्यांनी हे 1975 साली पुस्तक लिहिलं होतं. हे जगातलं पहिलं नियर डेथ एक्सपिरियन्सवरचं पुस्तक आहे. त्यांनी यामध्ये 150 रुग्णांचे अनुभव गोळा केले, ज्यांनी कार्डियक अरेस्टनंतर शुद्धीवर येताना प्रकाश, शरीराच्या बाहेर जाणं, मृत नातेवाईक, शांतता असे अनुभव सांगितले. त्यांच्या पुस्तकामुळे जगभरात NDE हा एक वैज्ञानिक संशोधनाचा विषय बनला. मूडी म्हणतात, हा अनुभव केवळ रासायनिक प्रक्रियेचा परिणाम नसून तो एका चेतनेचा दुसऱ्या स्तराशी संबंध असू शकतो. डॉक्टर पिम नेदरलँड्समधले, त्यांनी 10 वर्ष या NDEबद्दल अभ्यास केला. त्यांनी कार्डियक पेशंट्सवरती अभ्यास करून एक खळबळजनक निष्कर्ष मांडला. त्यांच्या 344 रुग्णांपैकी 18% रुग्णांनी NDEचे अनुभव सांगितले. त्यातल्या बहुतेकांनी मृत्यूवेळचा प्रकाश, जीवन झपाट्याने डोळ्यासमोरून जाणं किंवा आध्यात्मिक संवाद अनुभवले. त्यांनी हे लान्सेट या प्रसिद्ध वैद्यकीय जर्नलमध्ये त्यांचे हे जे काही निष्कर्ष आहेत ते प्रसिद्ध केले. ते म्हणतात, मेंदू बंद असतानाही चेतना सुरू राहू शकते. ही आधुनिक वैद्यकशास्त्रासाठी एक मोठी आव्हानात्मक बाब आहे. डॉक्टर सॅम पार्निया UK USA मध्ये काम केले त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून. तर त्यांनी अवेअरनेस ड्युरिंग रिससिटेशन नावाने जगातील सर्वात मोठा एक NDEचा संशोधन प्रकल्प राबवला. 2008 ते 2014 या काळात युरोप आणि अमेरिकेमधील 2000हून अधिक कार्डियक अरेस्ट रुग्णांचा अभ्यास केला गेला. या प्रकल्पाअंतर्गत त्यात काही रुग्णांनी डॉक्टरांचं म्हणणं, ऑपरेशन थिएटरमधील दृश्य, संवाद याची अचूक माहिती दिली जेव्हा ते क्लिनिकली डेड होते. डॉक्टर पार्निया म्हणतात, कॉग्निटिव्ह अवेअरनेस म्हणजे मनाची जाणीव मृत्यू झाल्यानंतरही काही मिनिटे टिकते.
ही कल्पना विज्ञानालाही गोंधळात टाकणारी आहे. न्यूरोसायन्स काय सांगतं? NDE म्हणजे हॅल्युसिनेशन असू शकतं असं काही वैज्ञानिक मानतात. मृत्यूवेळी मेंदूतील टेम्पोरल लोब आणि व्हिज्युअल कॉर्टेक्समध्ये अतिसक्रियता होते. DMT सारखी नैसर्गिक रसायनं यावेळी स्रवतात, जे आध्यात्मिक अनुभवासारखं दृश्य तयार करतं. पण महत्त्वाचं म्हणजे सगळ्या NDE रुग्णांनी अनुभवलेले नमुने आश्चर्यकारकरित्या सारखे असतात. ही गोष्ट फक्त रसायनांवर आधारित नसून मानवी चेतनेच्या गूढतेवर देखील प्रकाश टाकते. जगभरातील सांस्कृतिक तुलना केली तर भारत, अमेरिका, जपान, आफ्रिका सगळीकडे NDE म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्सचे अनुभव आहेत. मात्र प्रकाश, शरीराबाहेर जाणं, मृत नातेवाईक भेटणं आणि शांततेचं गूढ जाणवणं हे समान घटक सर्व अनुभवांमध्ये आढळतात. म्हणजेच माणसाचा मेंदू, भावना आणि चेतना जगभर सारख्याच पद्धतीने प्रतिसाद देतात जेव्हा आपण असतो मृत्यूच्या सीमारेषेवर. ही जी काही संशोधनं झाली ते काय सूचित करतं तर NDE हे अनुभव वास्तविक असतात, कारण हजारो लोक त्याचप्रमाणे अनुभव सांगतात. यामागे काही प्रमाणात मेंदूचं रसायन, काही मोठ्या प्रमाणात चेतनेची अद्भुत क्षमता कार्यरत असते. आणि मृत्यूनंतरची चेतना हे क्षेत्र अजून विज्ञानासाठी एक गूढ आणि उघडं न झालेलं पान आहे. आपण यातनं काय अर्थ घेऊ शकतो? आपण जेव्हा त्या टोकावर पोहोचतो तेव्हा काहीतरी आपल्यामध्ये घडतं, जे विज्ञानालाही अजून उलगडलेलं नाही, पण मनाला एक विलक्षण शांती देऊन जातं. मित्रांनो, नियर डेथ एक्सपिरियन्सेस हे केवळ अनुभव नाहीत, ते मानवाच्या चेतनेची शेवटच्या क्षणी जागवलेली प्रकाशज्योत आहे, जी विज्ञानालाही थक्क करून सोडते. आपल्याकडे भारतात याला काय म्हणतात? म्हणजे आता नियर डेथ एक्सपिरियन्स ही टर्म तर विदेशी आहे, परंतु आपल्याकडे पण असे अनुभव आपण ऐकतो किंवा लोकांना असे अनुभव आलेले आहेत. आपल्या घरात आपण ऐकलेले शब्द आठवूयात. ते तर मेल्यासारखेच गेले होते. आजी म्हणाली, पितर दिसले, मग शुद्ध आली. ती म्हणते, यमदूतांनी पण सांगितलं, अजून वेळ आलेली नाही. ही वाक्य म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्सचं अगदी भारतीय भाषांतर आहे. आपण शास्त्रीय संज्ञा वापरत नसलो तरी अनुभवाला नावं आपल्याकडे आधीपासून आहेत. आपल्या हिंदू परंपरेतील संकल्पना प्रेतावस्था आणि पितृदर्शन. हिंदू धर्मात माणसाच्या मृत्यूनंतरचा टप्पा 3 अवस्थांमध्ये सांगितलेला असतो: देहत्याग, प्रेतावस्था आणि पितृलोकातील प्रवास. जर एखादी व्यक्ती मृत्यूच्या उंबरठ्यावरून परत आली तर असं म्हणतात, त्यांनी पितृलोकाचं दर्शन घेतलं आणि ते परत आले. गरुड पुराणात याचं वर्णन सापडतं. मरणोत्तर आत्मा यमदूतांसोबत प्रेतलोकातून प्रवास करतो, परंतु काहींना आधीची कर्म अजून अपूर्ण असल्यामुळं परत पाठवलं जातं. म्हणजेच NDE मध्ये प्रकाश, प्रवास, पूर्वजांचं दर्शन हे घटक गरुड पुराणाशी जुळणारे आहेत. देवदर्शन लोककथांमधील एक शब्द. आजी आजोबांकडून आपण ऐकतो की बाळा, एका वेळी तर माझ्या स्वप्नात साक्षात देवच दिसला आणि म्हणाला, अजून नाही ग. काही वेळा रुग्ण सांगतात, माझ्या कुलदैवतेचं दर्शन झालं. ती म्हणाली, परत जा. हे अनुभव भारतीय लोकमानसात स्वप्नावस्था, दैवी इशारा किंवा दिव्य अनुभूती अशा शब्दात येतात, पण त्यामागे खरं तर असतो नियर डेथ एक्सपिरियन्सचाच अनुभव. यमदूताशी भेट झाल्याचं बरेच जण सांगतात आणि परंतु म्हणतात की माझं नाव अजून यादीत नाही. अनेक जण सांगतात असं की यमदूत आले, पण त्यांनी दुसरं नाव घेतलं आणि मला परत पाठवलं. भारतीय लोक परंपरेत यमदूत हे मृत्यूचे दूत असून ते आत्म्याला घेऊन जातात, परंतु जेव्हा यमदूत चुकून एखाद्याजवळ येतात किंवा त्या आत्म्याचा काल पूर्ण नाही तेव्हा म्हणे त्याला परत पाठवलं जातं. या कथांमध्येही NDEचं प्रतिबिंब दिसून येतं. तिबेटी बौद्ध परंपरेमध्ये बार्डो थोडोल म्हणजे मृत्यू व जागृतीमधली अवस्था असं म्हणतात त्याला. बौद्ध धर्मात विशेषतः तिबेटी परंपरेत NDEला बार्डो अवस्था असं म्हटलं जातं. बार्डो म्हणजे मृत्यू आणि पुनर्जन्म यामधील आत्मिक संधिकाल. या अवस्थेत आत्मा पूर्वज, प्रकाश आणि स्वतःचं आयुष्य बघतो, जे NDEच्या अनुभवांशी थेट मिळतं जुळतं असतं. आपल्या संत परंपरेत देखील याचं वर्णन आलेलं आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास, समर्थ अशा अनेक संतांनी त्यांच्या लेखनात प्रकाश स्वरूप समाधी, देहभान विसरणं, शांततेत एकरूप होणं याचं वर्णन केलेलं आहे. ही वर्णनं केवळ आध्यात्मिक नाहीत तर NDEशी मिळती जुळती आहेत. उदाहरणार्थ, प्रकाशात मी विलीन झालो, देहभान हरपलं, शांतता प्रकट झाली. ही वाक्य NDE नंतर सांगितलेल्या अनुभवांशी आश्चर्यकारकरित्या जुळतात.
अनुभव आणि आपण त्याला काय म्हणतो, भारतात काय म्हणतो, तर ह्याची एक थोडी छोटीशी लिस्ट आहे. म्हणजे अनुभव जो असतो प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा, त्याला आपल्याकडे दिव्य दर्शन किंवा ब्रह्मदर्शन असं म्हणतात. अनुभव असतो शरीराच्या बाहेर जाण्याचा, आपल्याकडे त्याला म्हणतात की प्राण बाहेर गेला होता किंवा आत्मा शरीरातनं बाहेर पडला. मृत नातेवाईक भेटले, ज्याला आपण पितर स्वप्नात आले असं म्हणतो. संपूर्ण आयुष्य नजरेसमोरून गेलं, याला आपल्याकडे आपण कर्माचं चित्र दिसलं. परत आले, याला आपण म्हणतो की काळ चुकला किंवा यमदूत परत गेले. आपल्यासाठी हे समजणं का महत्त्वाचं आहे, कारण एनडी ही गोष्ट आपल्या संस्कृतीत नवीन नाही, तर ती आपल्या लोकपरंपरा, श्रद्धा आणि भावविश्वांचा एक अविभाज्य भाग आहेच. पूर्वी याला दैवी अनुभव म्हटलं जायचं, आज त्याला विज्ञान नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणतं. पण अनुभव तोच, भाषा वेगळी. भारतामध्ये नियर डेथ एक्सपिरियन्सची संकल्पना आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या संज्ञांच्या रूपाने होते. यमदूत भेटले, पितरदर्शन झालं, प्रकाशात ओढलं गेलो, अशा श्रद्धायुक्त भाषेत अनेक पिढ्यांपासून आपल्याला हे ऐकायला मिळतं. म्हणजे विज्ञान जिथे संशोधन करतंय तिथे आपले आजी आजोबा आधीच अनुभव सांगून गेलेले आहेत. मित्रांनो, आपण या सगळ्या जे काही आपण विवेचन केलं किंवा ही जी काही आपण चर्चा केली, यातनं एक आपण काय म्हणतो त्याला असं समरी स्वरूपात आपण काय समजून घेतलं पाहिजे, तर नियर डेथ एक्सपिरियन्स हे आयुष्य बदलवणारे क्षण असतात आणि आपल्याला फार मोठी शिकवण ते देतात. त्यातली पहिली आहे, मृत्यू ही भीती नाही तर समजून घ्यायची गोष्ट आहे. मरण आलं की सगळं संपतं ही भावना फार वर्षापासून आपल्यामध्ये आहे, पण NDE हे सांगतं की मृत्यू म्हणजे अंत नव्हे, तो एक संक्रमणाचा टप्पा आहे, एका अवस्थेतून दुसऱ्या प्रवासाची सुरुवात. जे परत आले ते सांगतात मरणातही शांतता, प्रकाश आणि प्रेम आहे. म्हणून आपण हे मनात पक्क करून ठेवलं पाहिजे की मरणाची भीती ठेवल्यास आपण आयुष्य जगायलाच विसरतो. दुसरी शिकवण यातनं अशी मिळते की प्रत्येक दिवस ही संधी आहे काही नवीन जगण्याची, सुधारण्याची. नियर डेथ एक्सपिरियन्सचा अनुभव ज्यांनी घेतला आहे ती लोक परत आल्यावर काय म्हणतात माहिती आहे, आता मला प्रत्येक दिवस हा देणगी वाटतो. आपण ज्येष्ठांनीही याच दृष्टिकोनानं जगायला हवं. रोज सकाळी उठून म्हणावं, आजचा दिवस म्हणजे नवीन संधी, हसण्यासाठी, माफ करण्यासाठी, प्रेम देण्यासाठी. आठवणी आणि पश्चाताप त्यांना स्वीकारा पण जिवंत राहा. ज्येष्ठ वयात अनेकदा जुन्या चुकांची, गमावलेल्या माणसांची, वाईट निर्णयांची आठवण आपल्याला त्रास देते. पण NDE सांगतं शेवटच्या क्षणी आयुष्य एक फ्लॅशबॅक म्हणून समोर येतं आणि फक्त प्रेम, क्षमा आणि आनंदाचे क्षणच आपण परत अनुभवतो. म्हणूनच ज्या नात्यामध्ये अंतर आहे त्यांना जोडून टाका. जिथे दुखापत केली आहे तिथे माफी मागा किंवा माफी द्या आणि स्वतःलाही माफ करा. हे सगळ्यात महत्त्वाचं. मित्रांनो, आध्यात्मिक शांती ही वयाच्या गणितावर नाही तर मनाच्या शांततेवर असते. NDE मध्ये अनुभवलेली शांती, प्रकाश, ईश्वरप्रेम हे कुठल्याही एकाच धर्माची संपत्ती नाही. तुम्ही देव मानता का नाही, पूजा अर्चा करता की नाही हे गौण आहे. महत्त्वाचं हे आहे की तुमचं अंतर्मन शांत आहे का, तुमचं आयुष्य तुम्हाला अर्थपूर्ण वाटतंय का. त्यामुळे प्रार्थना करा, ध्यान करा, चालायला जा, गाणी म्हणा, नाती जोडा, कारण हीच आहे जिवंत असण्याची प्रचिती. मृत्यूचं जेवढं जास्त भान तेवढंच खोल आयुष्य. जो मरणाला समजतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगतो. नियर डेथ एक्सपिरियन्सचे अनुभव सांगतात की मरण काहीतरी गूढ पण शांततादायक आहे. म्हणून मरणाचा विचार म्हणजे दुःख नव्हे, तो तर आयुष्य जपण्याची प्रेरणा आहे. जसा दिवा विजायच्या आधी शेवटी फडफड करून उजेड देतो, तसंच आपल्या जीवनाचे शेवटचे टप्पे हे अधिक तेजस्वी आणि अर्थपूर्ण करता येतात. मृत्यू येईलच, पण तो भयाचा विषय नाही. नियर डेथ एक्सपिरियन्सेस आपल्याला दाखवतं की प्रत्येक क्षण जगा, संपूर्ण जगा आणि प्रेमाने जगा. आपण आयुष्य किती जगलो याला मोल नाही, तर आयुष्य कसं जगलो यालाच अर्थ आहे. मंडळी, आज आपण मृत्यूच्या दारातून परत आलेल्या लोकांचे अनुभव ऐकले, पण आपण आता ठरवूया की आपण कोणताही असा नियर डेथ एक्सपिरियन्सचा अनुभव न घेता आजपासून असं आयुष्य जगू की जे शेवटी आठवताना एकच भावना मनात येईल, खूप सुंदर जगलो रे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
तुमची जी काही प्रतिक्रिया असेल, तुमच्या जवळच्या लोकांचा किंवा तुमचा स्वतःचा असा काही अनुभव असेल तर तोही नक्की कमेंटच्या रूपाने शेअर करा. आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.